पहिल्या मीटला एक जण चार्टर प्लेनने आला होता आणि एक जण ट्रक चालवणारा, एक जण हा ट्रक चालवणारा ट्रक चालवणारा बडोद्याहून बसनी चेंज करत करत आला होता, पण एकाच खोलीत सगळे गाद्या घालून झोपले होते. सो हार्मोनिका ब्रिंग्स यू ऍट द सेम लेवल. जे असतं संगीत एकाच प्लॅटफॉर्मवर वेगळंच आहे. सगळ्यांना आणतं आणि जी तफावत आहे बाकी कारणांनी असते ती सगळी संगीत मिटवून टाकतं. बरं, आता मला सांगा, हार्मोनिका एवढं तुम्ही सगळं वर्णन करून सांगितलंय, याचे प्रकार काय, कुठल्या प्रकारचे असतात हार्मोनिका, हे जर सांगितलं तर. नक्कीच. हार्मोनिका मुळात जो तयार केला होता होलरने, तो डायटोनिक केला होता. तर डायटोनिक म्हणजे साधारणतः हा असा छोटासा हार्मोनिका असतो 8 किंवा 10 छिद्रांचा. ओके. आणि ह्याचं लेआउट जे असतं, म्हणजे सुरांचं लेआउट कसं असतं, सा रे ग म प ध नि सा, हे एक ऑक्टेव असतं. आणि तर ह्याचे हा मधला सा रे ग म प ध नि सा बरोबर असतो, पण पुढचे मागचे जे छिद्र असतात त्याच्यामध्ये वेगळे नोट्स असतात, वेगळे सूर असतात. आणि हा हार्मोनिका जास्त करून ब्लूज म्हणजे पाश्चात्य ब्लूज आणि फोक म्युझिक याच्यामध्ये वापरला जातो. हा आपल्याकडे भारतात फारसा वापरला जात नाही, पण हा वेगळाच आहे, याची मजा वेगळीच आहे. वैशिष्ट्य काही तुम्ही दाखवतो. ऍक्च्युली हे आपल्या इंडियन म्युझिक याच्यावर फारसं नाही वाजवत, पण मी मला जे वेस्टर्न मूवीज आवडतात त्याच्यामध्ये गॉडफादर झाला किंवा वन्स अपॉन अ टाइम इन द वेस्ट किंवा द गुड बॅड अँड अगली, याच्यामध्ये हार्मोनिकाचा खूप वापर केला आहे त्या संगीतकारांनी. आणि त्याच्यातलं एक हे वाजवून दाखवतो, म्हणजे हे मी आत्ताच नवीनच शिकलोय, काही नेहमीचं नाही, पण एक खूप सुंदर गुड बॅड अँड अगली मधलं डायटोनिकवर छान वाजतं. गुड बॅड अँड अगली. तर हा झाला डायटोनिक. त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे, पण सी ट्रेमेलो, एक ट्रेमेलो म्हणून येतो. त्या ट्रेमेलोची काय खासियत आहे की ट्रेमेलो हार्मोनिका जो आहे तो त्याच्यामध्ये ना होल जरी आपल्याला दिसत असलं एक, तरी आतमध्ये ना 2 फ्रिक्वेन्सीचे रीड्स लावलेले असतात. म्हणजे एका सुरासाठी 2 रीड्स आहेत आणि ते दोन्ही रीड्स थोडी थोडी वेगळी फ्रिक्वेन्सी त्याची ठेवली आहे. त्याच्यामुळे काय होतं, एक असा मेटॅलिक साऊंड येतो. आणि मेलोडिक सॉंग किंवा मेलोडी निर्माण करणं हे खूप सोपं जातं ह्याच्यावरती, कारण की 2 फ्रिक्वेन्सी एकत्र वाजतात. त्याच्यावरती एखादी ओळ वाजून दाखवतो. हे वाजवतो कोणतं ते तुम्ही ओळखा. ही शोलेची ट्यून, ज्यामुळे मुळात मी हार्मोनिकाकडे वळलो. तर हा झाला ट्रेमेलो. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे, याला एक बटन दिसतंय. याला एक बटन दिसतंय, हा क्रोमॅटिक म्हणतात. हा भारतीय म्युझिकसाठी सगळ्यात शास्त्रीय संगीतासाठी चांगला, कारण याच्यामध्ये काय आहे, आपल्याकडे कसं आहे की नोट्स जे आहेत सा रे ग म प ध नि, आणि हे शुद्ध नोट्स आहेत, हे शुद्ध स्वर आहेत, आणि 4 आपल्याकडे कोमल आहेत, म्हणजे रे ग ध नि हे कोमल पण आहेत आणि म तीव्र आहे. तर असे 12, तर हे 12चे 12 सूर याच्यावर वाजतात. आणि या हार्मोनिकामध्ये 3 ऑक्टेव्ज आहेत. ऑक्टेव्ज म्हणजे सप्तक, एक मंद्र सप्तक, मध्य आणि तार सप्तक. तर ते कसं वाजतं ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे मंद्र सप्तक म्हणजे खालचं. त्यानंतर मध्य, आणि तार. तर असे 3 सप्तकात आपण वाजवू शकतो. आणि
आता ह्याचं स्लायडरचा काय उपयोग, तर तुम्ही जो सूर वाजवताय तो वाजवताना हा जर स्लायडर दाबला तर ती अर्धी सेमीटोन वर जात वर जाते, म्हणजे सॉरी एक सेमीटोन एक सेमी म्हणजे अर्धी नोट वर जाते ती, आणि तुम्हाला कोमल किंवा तीव्र स्वर मिळतात. जसं आता आपल्याकडे राग भैरव. हा भैरव आहे. भैरव मध्ये कसं आहे, सारेगम पधनी हे सगळे आहे, सारेगम पधनीसा, पण त्यातला रे आणि ध आणि ध हे कोमल वाजत, कोमल आहेत. तर तो कसा ह्याच्यात बघा, आता हे हे शुद्ध शुद्ध, झालं. वा. वा, वा, वा. तर हा असं झाला असे दोन्ही कोमल स्वर. हा. हा ते सगळे नोट्स वाजत. जसं आता बरेचदा आपल्याला आपल्या गाण्यांमध्ये कोमल किंवा तीव्र हे लागतात सूर, तर तेव्हा हे फार कामी येतं. जसं आता चलती रहे जिंदगी, तर ते चलती रहेला एक तुम्हाला सॉफ्ट नोट आहे. सॉफ्ट नोट येते. सो हा झाला क्रोमॅटिक. कारण की आपली जी हिंदी बॉलिवूड सॉंग्स आहेत, आपण छंद म्हणून जेव्हा वाजवतो त्यावेळेला गाणी आपण मराठी लोकप्रिय गीतं वाजवतो किंवा बॉलिवूडमधली हिंदी गाणी वाजवतो, भजनं वाजवतो. अशा प्रकारे ही कुठलीही जरी गाणी असली तरी सुद्धा ही आपली सहसा रागावर आधारित असतात, आणि जेव्हा ती रागावर आधारित असतात त्यावेळेला डेफिनेटली 12 पैकी कुठल्या ना कुठल्या स्वरसमूह त्याच्यामध्ये येतो, आणि हे ह्याच्यावर वाजवणं क्रोमॅटिक हार्मोनिकावर सोपं जातं. तुम्ही जर डायटोनिक वरती वाजवायला गेलात तर सगळे स्वर शुद्ध असतील तर विशेष प्रॉब्लेम येणार नाही, पण जर कोमल किंवा तीव्र स्वर त्याच्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये बेंडिंग नावाचं टेक्निक वापरावं लागतं, की दोन स्वरांच्या मधला तो स्वर आहे. जसं आपण म्हणतो की तीव्र म, तीव्र म काय असेल की म आणि प याच्या मधला तो स्वर आहे. प पेक्षा खाली आणि म पेक्षा मध्यमपेक्षा थोडा उंच असा. तर ते करताना तुम्हाला ते बेंड करून, म्हणजे डायफ्राम तुमचा इस्तेमाल करून तुम्हाला तो बेंडिंग करून तो स्वर दाखवावा लागतो, जो क्रोमॅटिक वरती थोडासा थोडासा काय सोपाच जातो. त्याच्यामुळे बॉलिवूडची गाणी, हिंदी क्रोमॅटिक वर गाणी तर खूपच सोपं जातं ते. वाजवणं त्याच्यावर पण सोपं जातं. अजून एक गंमत सांगतो, की नेहमी असं म्हणतात की जो व्होकॅलिस्ट आहे, जो गातोय, जो कंठाने आवाज तयार करतोय, तो त्या गाण्यामध्ये खूप सारे मिंड, गमक, खटके ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या पण हार्मोनिकावर वाजवता येतात. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला तितके हे पाहिजे तर सुजाता वाजवून दाखवेल की त्या गाण्या त्या शास्त्रीय संगीत त्या शिकल्याच आहे. हा, त्या शिकल्यात. येस येस येस, त्याचं झालेलं आहे, आणि त्यामुळे तिने लवकर पिकअप केलं. आता बदलते म्हणून दाखवते मी की माझा आत्ता मी जो कानडा राजा पंढरीचा वाजवलं ते सी स्केलवर वाजवलं, आणि आता जे गाणं वाजवणार आहे मी आशाताईंचं जीवा पिक्चर मधलं रोज रोज आखोतले, ते सी शार्पवर आहे. सो हा स्लाइडर मी बदलते आहे, राईट. म्हणजे ह्याच्यातनं हा स्लाइडर काढून साईडचं बटन आपण जे म्हणतो ना, त्याच्याने यू कॅन चेंज द स्केल. ते आता सी शार्प ऑलरेडी झालं, ते ऑलरेडी नाउ शी इज प्लेइंग इन सी शार्प. तर हे जे ऑर्नामेंटेशन ज्याला म्हणतात की गाणं सजवणं, हे व्होकॅलिस्टला खूप सोपं असतं. सोपं असतं म्हणजे त्याची कला त्याच्यामधनं सादर ते काढू शकतो तो त्याच्या व्होकल कॉर्ड्समधनं, पण इन्स्ट्रुमेंटमधनं एखाद्या गाण्याचे भाव दाखवणं हे सुद्धा पॉसिबल आहे. इन्स्ट्रुमेंटमधून हार्मोनिका सारख्या आपण म्हणतो मिंड किंवा गमक
किंवा कणस्वर घेणं, हे जे आहेत ते आता मी जे गाणं वाजवलं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारांनी ते दिसून येतं. हो. की एखादी मुरकी घेणं किंवा एखाद्या स्वराला टच करून दुसरा स्वर त्याच्याबरोबर घेऊन त्या गाण्यातले भाव दाखवणं किंवा मींड घेऊन त्याच्यामधली आर्तता दाखवणं, हे सगळं खूप अ, अ, प्रयत्नांनी करता येतं आणि खूप सुंदररित्या ते आपल्याला हार्मोनिकावर दाखवता येतं. सो हा एक आनंद आहे की अ, आशाजींची गाणी वाजवणं खरं हो. प्रचंड अवघड आहे. म्हणजे मी म्हणते जगातली सगळ्यात अवघड गाणी आशाजींचीच आहे वाजवायला. पण एक प्रयत्न मी केला. जसं मगाशी मी सांगितलं की या हार्मोनिकामध्ये 3 ऑक्टेव्ह आहेत. हा 24 होल्स आहे, पण 12 होलमध्ये पण तुम्ही 3 ऑक्टेव्ह देऊ शकता. आणि एक हार्मोनिका असतो ज्याच्यामध्ये 4 ऑक्टेव्ह असतात, म्हणजे अजून एक खालचं सप्तक असतं, तर ते 16 होल हार्मोनिका आहे. आणि हे माझ्याजवळचं फार हे प्राइस्ड कलेक्शन आहे माझं, की हा एक सुझुकी जपानच्या कंपनीचा जवळजवळ 450 ग्राम वजन आहे त्याचं. हम्म. आणि हा ट्रेमेलो क्रोमॅटिक आहे. म्हणजे जो ट्रेमेलो आपण पाहिला की एका सुराला 2 रीड्स, तसे 2 रीड्स आहेत आणि प्लस क्रोमॅटिक पण आहे, याला बटनही आहे. सो मी कोमल आणि तीव्र सूर पण याच्याने वाजवू शकतो. हा, आणि याच्यात पूर्ण 4 ऑक्टेव्ह आहेत. म्हणजे अ, खालचं जे अतिशय लोअर ऑक्टेव्ह आहे, लोअरच्या पण खालचं एक, ते खूप किती चांगलं ऐकू येईल मला माहित नाही. असे 4 ऑक्टेव्ह आहेत आणि याचा आवाज एक असा मेलो आणि खूपच सुंदर आवाज आहे याचा. फक्त हा वाजवताना तुम्ही माईकच्या खूप जवळ नेऊन वाजवायला लागतं आणि जरा हेवी पण आहे, त्यामुळे खूप धरून ठेवायला. वाजवू शकत नाही. पण हा सध्याच्या घडीला तरी सगळ्यात कॉस्टली हार्मोनिक आहे. इच पीस इज हँडमेड. हम्म. हा 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 मशीन मध्ये नाही, हा हँडमेड आणि याला गोल्ड प्लेटेड माउथ पीस आहे हा. ते काय शौक आहे आता, बाकी दुसरं व्यसन नाहीत, तर हे करायला काही हरकत नाही. फक्त तिथे इतकं आपण सगळं बोललो आहोत, तर मला सांगा की तुम्ही डॉक्टर आहात, तर तुम्ही याचा मेडिकल यूज कसा काय सांगू शकता याच्याविषयी? मला वाटतं तुम्ही स्वतः त्यामुळे शिकले करेक्ट. मेडिकल यूज साठी. तर आता ते थोडस सांगाल का वाचकांना? नक्कीच. हार्मोनिका हा अतिशय उत्तम व्यायाम आहे तुमच्या हृदयासाठी आणि फुफ्फुसासाठी. म्हणजे हार्मोनिका वाजवत राहिले तुम्ही तर 100% कोणाला काहीच त्रास होणार नाही, याची मला खात्री आहे. श्वासाचे, हृदयाचे कसलेच त्रास होणार नाही आणि त्यांनी मन इतकं प्रफुल्लित राहतं. म्हणजे संगीत कोणतंही असो, मग तुम्ही व्होकॅलिस्ट असं गायन, तुमचं कोणतंही वादन, कोणतंही वाद्य घ्या, तसं हार्मोनिका गंमत काय, छोटंसं आहे, कुठे घेऊन जाऊ शकता. ते मोठी सितार आहे तुमची, काय म्हणतात त्याला, गिटार, हे सगळं एवढं मोठं घेऊन कुठे, पियानो, तुम्ही हार्मोनिका तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता ना. आणि इतकं सुदिंग आहे, पूर्ण ऑर्केस्ट्रा आहे, तुम्ही कोणतंही गाणं, प्रिल्यूड, इंटरल्यूड सगळं आणि लीड सॉन्ग सगळं वाजवू शकता याच्यावर. श्वास घेणे आणि सोडणे. दोन्ही क्रिया आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे काय, आता तुम्ही आज योगा डे आहे, ते तुम्ही प्राणायाम करता, प्राणायाम मध्ये काय करता तुम्ही, सेम प्राणायाम करण्यापेक्षा हार्मोनिका करा, हार्मोनिका वाजवा. म्हणजे काय होईल, लोक बोर होतील थोडेसे ऐकणार आहे, पण तुमचं मन तर रमेल आणि मजा येईल. म्हणजे तर आता हार्मोनिका ही इतकी काय माहिती का, की ही जी कंपन आहे, हार्मोनिका तुम्ही जेव्हा वाजवता तेव्हा जे तुमचं शरीर, म्हणजे पूर्ण तुमचा रेस्पिरेटरी पॅसेज आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम व्हायब्रेट होते. त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 200 पासून तर 2000 पर्यंत फ्रिक्वेन्सी सगळ्या सुरांची आहे. आणि असं एक मध्ये स्टडी आला होता की कोविडचा व्हायरस जो आहे, कोविड व्हायरस 25 फ्रिक्वेन्सीच्या वर फ्रिक्वेन्सीला तो जिवंतच नाही राहू शकत, तो ब्रेक होतो. म्हणून कोविड आम्हाला झाला होता, पण आम्ही ऍडमिट होतो KEM ला आणि आम्ही हार्मोनिका वाजवायचो. तर 4 दिवसात बरे होऊन गेलो आम्ही. मग त्यावेळेला असं होतं की कोविड झाला की ते माणूस दवाखान्यात जाताना लोक त्याला टाटा करायचे आणि असं पाहिजे त्याच्याकडे की आता शेवटचंच दर्शन यायचं.
आणि आम्ही गेलो, आम्ही सांगितलं मैं वापस आऊंगा, देवेंद्र सरांसारखे मैं आऊंगा, आणि 4 दिवसातच वापस आलो मी, कारण आम्ही हार्मोनिका वाजवत बसलो तिला. आणि आम्ही काय करायचो, आम्ही हार्मोनिका तिथे पूर्ण वॉर्डमध्ये वाजवायचो. ते KEM मध्ये सगळ्या वॉर्डमध्ये सगळ्या बाकीच्या पेशंटचं मन रिझवायचो हार्मोनिका वाजवून. आणि त्या कदाचित कंपन्यांमुळे कित्येक लोक बरे झाले असतील, आय डोंट नो. पण दिस इज द ब्युटी. आणि सिडेल कंपनी जी आहे जर्मनीची, त्यांनी एक पल्मोनिका म्हणून हार्मोनिका स्पेशल काढला आहे, ज्याला वाजवताना थोडंसं जास्त श्रम लागतात. आणि तो त्यांनी ब्रॉन्कियल अस्थमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिजेस यासाठी ते प्रमोट करतात. आणि एक एक डॉक्टर आहेत, दाना केलर, मी केळकर ते केलर, एक एक कवी आहे, आणि त्यांची बायको मेरी केलर. ह्या दोघांनी त्याच्यावर खूप स्टडी केला आहे, आणि तो पल्मोनिका हार्मोनिका ते प्रमोट करतात फॉर लंग डिसिजेस. आणि एक दुसरे डॉक्टर आहे जॉन शबन म्हणून, त्यांनी हृदयाच्या एक्सरसाइजसाठी एक हार्मोनिका प्रमोट करतायत. तर हे खूपच चांगलं आहे. म्हणजे मला तर खात्री आहे की हार्मोनिका मला उशिरा सापडला, म्हणजे माझ्या बायपास नंतर सापडला, पण बायपासच्या आधी सापडला असता तर बायपासच झालं, बायपासला बायपास करून टाकलं असतं मी. सो आय प्रमोट हार्मोनिका फॉर मेडिकल रिझन्स ऑल्सो. आणि त्याच्यावरही मी 2-4 मी जिथे जिथे जातो ते सगळ्यांना सांगतोय, बाबा रे हार्मोनिका वाजवा वाजवा, तुम्ही कसंही वाजवा. आता कसा हार्मोनिका शिकायचा, आय थिंक श्वेता विल टेल. खूप जण आम्हाला विचारतात, तुम्ही कसे शिकलात, तुम्ही कितव्या वर्षी शिकलात, किती वर्ष झाले वाजवता आणि कुणाकडनं शिकलात. तर हार्मोनिका हे इन्स्ट्रुमेंट असं आहे की आणायचं आणि वाजवायला सुरुवात करायची. आपण आपलं आपलं ऐकतच ते शिकू शकतो. देर आर डिफरंट हार्मोनिकाज अवेलेबल, की जसं मगाशी आशुतोषने सांगितलं तसं, की टॉवर नावाचा जो हार्मोनिका आहे तो 1000 रुपयाचा मिळतो. त्याच्यानंतर एस्टॉपचे जे मिळतात ते साधारण 3,000-3,500 पासून मिळतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या किमतीचे हे हार्मोनिका आहेत. पण एक स्वस्तातला आणून त्याच्यावरती शिकायला किंवा वाजवायला सुरुवात करणं हे महत्वाचं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन टीचर्स तुम्हाला बरेच मिळतात. बऱ्याच सिटीजमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईत, कलकत्त्याला 1 to 1 आणि ऑनलाईन असे टीचर्स भरपूर आहेत. आणि स्वतःचं स्वतः प्रॅक्टिस करत, ऐकतच तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट वाजवू शकता. थोडंफार संगीताचं ज्ञान असेल, बॉलिवूडची गाणी वाजवायची असतील किंवा मराठी भावगीतं वाजवायची असतील, तर थोडंफार म्युझिकचं जर संगीताचं जर ज्ञान असेल, क्लासिकल म्युझिकचं ज्ञान असेल, तर खूप लवकर कळेल. कारण की शिकवताना पुष्कळ स्टुडंट्स असं बघतात की 4 नंबरच्या होलमध्ये फुंकतो, 5 नंबरच्या होलमध्ये मी हवा ओढतो, असं सुरू करतात. पण ज्यांना क्लासिकल म्युझिक माहिती आहे त्यांना ते पक्कं माहिती आहे की 12 होलर हार्मोनिका असेल तर कुठल्या होलमध्ये फुंकल्यानंतर कुठला स्वर निघू शकतो, आणि तुमचे कान थोडेफार तयार असतील तर सारेगम पधनिसा शुद्ध तुम्हाला कळून तुम्ही वाजवू शकता. सो इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट, इट इज इझी. आणि खूप चांगला छंद, खूप चांगला विरंगुळा. आणि मेडिकली पण जसं आशुतोषने सांगितलं तसं की श्वसनाचा व्यायाम म्हणून या पद्धतीने तुम्ही आत्मसात हे इन्स्ट्रुमेंट करू शकता. आणि कसं आहे हार्मोनिका, ज्याला शिकायचंय त्याच्यासाठी मी फक्त एवढं सांगेन की परफेक्शनिस्ट बनू नका. आनंद घ्या, आनंद घेत वाजवा आणि शिका. तुम्ही खूप शास्त्रीय पद्धतीने शिकायला लागलात. सुरुवातीला जेव्हा मी वाजवायला सुरुवात केली तेव्हा मला काहीच कळायचं नाही, पण ज्याला कान आहेत तसं मी कुठेतरी वाजवायचो, आणि तिकडनं आई आतून मला आवाज द्यायची, अरे चुकतोय, रे चुकतोय, अशू चुकतोय, ही नोट तुझी चुकते, हे बरोबर नाहीये. आणि तुम्हाला गंमत सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा वाजवलं आनेवाला पल जानेवाला है, आणि त्याच्यामध्ये एक शेवटी मला नोट सुचत नव्हती, तर मी त्या दिवशी रात्री 2-2:30 पर्यंत बसलो होतो. आणि ते माझं मलाच ते जेव्हा कळलं तेव्हा मी धावत गेलो, सगळ्यांना उठवलं, आईला, सुजाताला, सुजाता नोट मिल गई, जसं ती गंमत आहे. हो, तर ही स्लाइड ही कळली, मी सगळ्या उठवलं, अरे मिल गई नोट. तर ही अशी मजा आहे. आणि इतक्या पॅशनने ते शिकायला पाहिजे. नाही, आणि दुसरं कसं आहे की तुम्ही जर नोटेशननी शिकलात
तर ते फार सोपं आहे. पण त्यासाठी कसं आहे, तुम्हाला कागदावर सगळे नोट्स याच्याप्रमाणे लिहून दिलेलं असतं. जसं ही आता कोमल सूर आहे. हे जर सांगितलं तुम्हाला कोणी गुरुनी की हे वाजवताना तुला स्लायडर वाजवल्याशिवाय ती नोट येणारच नाही, तर ते सोपं होईल. तर आता काय झालेलं आहे, अफाट ज्ञान इंटरनेटने तुम्हाला हवं ते तुम्हाला जगातली कोणतीही गोष्ट शिकता येईल. फक्त आवड पाहिजे आणि वेळ पाहिजे. वा वा. म्हणजे तर डॉक्टर साहेब, तुम्ही दोघं आलात, अतिशय सुंदर सगळ्या दर्शकांचा योग तुम्ही आणलात आणि आनंद देण्याचं काम तुम्ही केलं. आनंद हे संगीताचा पहिला गुण आहे की तो आनंद देऊ शकला पाहिजे. तो आनंद तुम्ही दोघांनी आम्हाला इतका छान दिलेला आहे की दर्शक तुम्हाला अगदी लक्षात ठेवतील. आणि मुख्यतः हार्मोनिका हा जे वाद्य आहे हे फार क्वचित असं बाहेर त्याचा उपयोग आपण पाहतो सर्वसामान्य माणूस. तर त्याला हे वाद्य वाजवण्याची इच्छा होईल अशी मला खात्री आहे. हा तुमचा जो काही कार्यक्रम तुम्ही एकंदर जे काही प्रेझेंटेशन तुम्ही दिलं अतिशय सुंदर झालं. मी तुमचा अतिशय आभारी आहे. वाचकही तुमचे आभारी राहतील ऐकल्यानंतर, यातही मला काही शंका नाही आहे. तर नमस्कार.
तुमचा निरोप घेतो. नमस्कार. खूप 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 छान. तुम्ही मुद्दाम वेळ काढून इतके आले या ठिकाणी, याबद्दल तुमचे केवढे आभार मानावेत तेवढं कमीच आहे. नमस्कार. पुन्हा आपण भेटूया. नक्कीच. नमस्कार. नमस्कार.